हॅलो यूट्यूबकर, कशा आहात तुम्ही? आजीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्र स्वागत असो। आज कोणालाही न आवडणारी अशी मी भाजी करणार आहे, ती म्हणजे कारली। तर भरली कारली करून दाखवणार आहे तुम्हाला। त्याला काय काय लागतं चला किचनमध्ये। हे बघा, भरली कारलीसाठी कारली लागणार आहे। कारली मी ही वाफवून ठेवलेली आहे। ही 10 मिनिटं वाफवून घ्यायची, कापून बिया काढून वाफवून ठेवलेली आहे। आणि त्याला लागणार बघा, तीळ घेतलाय, जिरं घेतलाय, धणे घेतले आहेत, मेथी घेतली आहे, बडीशेप आणि थोडासा खडा मसाला म्हणजे मिरी आणि दालचिनी। नंतर सुकं खोबरं भाजून घेतलंय, शेंगदाणे भाजून घेतले। हे आपल्याला सगळं भाजायचं आहे। आणि थोडा गरम मसाला, लाल तिखट, हळद आणि बेसन थोडं भाजून घेतलेलं आहे त्याच्यात टाकायला, गूळ, चिंचेचा कोळ, मीठ आणि तेल एवढं आणि कोथिंबीर एवढं आपल्याला सामान लागणार आहे कारली भरण्यासाठी। हे बघा, कारली 10 मिनिटं उकळून ठेवली आहे। ह्याच्यातले बिया काढलेले आहेत हे बघा, आणि ही अशी उकळून घेतली, खाली पाणी घेऊन आणि ही अशी उकळून ठेवली आहे। हे आपण बाजूला ठेवूया आणि बाकीचं भाजायला घेऊया। तर हे कढई तापली आहे, आपल्याला हे एक एक जिन्नस सगळं भाजून घ्यायचं आहे। आधी बडीशेप टाकते, नंतर खडा मसाला, धणे, मेथी, तीळ आणि जिरं हे सगळं आपण आता भाजून घ्यायचं। हे बघा, चांगलं खमंग भाजायचं। A few inches later. हे बघा, चांगला खमंग सुटलाय वास, आणि हे बघा झालंय। हे आता काढते, वाटून झालेलं आहे भाजून। हे भाजलेलं आहे ते सगळं वाटून घ्यायचं। हे थोडं वाटून आणते, नंतर मग शेंगदाणे आणि खोबरं घालते। हे बघा, थोडंसं जाडसरच वाटायचं, त्यातच हे शेंगदाणे भाजलेले आहेत, भाजून घ्यायचे। शेंगदाणे घालायचे, त्याच्यानंतर सुकं खोबरं, आणि याच्यातच गूळ घालायचा, कारण गूळ जरा हे असतो ना, जाड कडक असतो, म्हणून हे सगळं मी वाटून आणते आणि मग तुम्हाला दाखवते। बघा, सगळं वाटून आणलं, हे सगळं एकत्र करायचं। याच्यात कांदा लसूण नाही आहे, हे उपासाला पण कारलं खाऊ शकतो आणि खूपच स्वादिष्ट लागतं। यातच थोडासा हिंग, थोडंसं लाल तिखट, थोडी कोथिंबीर, हळद, थोडं मीठ, आणि हे बेसन अगदी 1 चमचा तुपावर भाजलेलं आहे ते घालायचं, म्हणजे जरा मिळून येतं। हे बघा, आणि हा चिंचेचा कोळ, हे सगळं एकत्र करायचं आणि चिंचेचा कोळ घालायचा। थोडासा गरम मसाला घालते। हे बघा, कारली अशी भरून घ्यायची, याच्यात चांगलं भरायचं याच्यात। Five minutes later. भरून सगळी झालेली आहे सगळी। आता ही तेल पण गरम झालंय, एक एक अशी टाकूया।
वर हवं तर मंद गॅस करायचा आणि वर हवं तर जरा झाकण ठेवायचं. एकदा परतून बघूया. हे बघा, जरा परतायची. हे बघा, परत झाकण लावून ठेवते. हे बघा, छान झाली आहेत सगळी. आता एक थोडासा त्याला हे झाला, थोडासा सुटलाय. मी हे तुम्हाला आता प्लेटिंग करून दाखवते. हे बघा, भरली कारली. वा, सुगंध तर छान सुटलाय. पाहिलात ना व्हिडिओ तुम्ही? तुम्ही पण घरी करून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. बाय.